नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीडेस अकॅडमी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर हा आपला फाउंडेशन कोर्स सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपण अगदी बेसिक लेवल पासून तर मॉडरेट आणि हाय लेवल पर्यंत सगळे प्रश्न आपण टॉपिक वाईज इथे बघत असतो. तर आपला जो टॉपिक सुरू आहे तो आता रेशो आणि प्रपोर्शन सुरू आहे. हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक तर बाजूला ठेवा. सगळ्यात पहिले हा जो सब्जेक्ट आहे मॅथ अँड रिझनिंग, हा सगळ्या जेवढ्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात, चाहे महाराष्ट्र लेव्हलवर असो, चाहे सेंट्रल लेव्हलवर असो, कुठे पण एक्झाम होतात तिथे मॅथ आणि रिझनिंग या विषयावर प्रश्न विचारले जातात. आपल्या परीक्षा त्याच्यातले प्रश्न बघायला मिळतात. तर याच्या दृष्टिकोनातून ज्यांना कोणाला आपलं मॅथ आणि रिझनिंग स्ट्रॉंग करायचं आहे, त्यांच्यासाठी हा ऑफिशियल आपला जो YouTube चॅनल आहे बीडीएस अकॅडमी हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आज आपण बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शन हा रेल्वे एक्झाम झाले, एस-एस-सी, सी-जी-एल, सेंट्रल लेव्हलचे जेवढे बी एक्झाम झाले, ठीक आहे, बँके सगळेमध्ये हा चॅप्टर आपल्याला दिसतो. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर महाराष्ट्र स्टेट लेव्हलवर तलाठी झालं, पोलीस भरती झालं, वन भरती झालं, सरळ सेवा झालं आणि राज्यसेवा, एम-पी-एस-सी जेवढ्या पण एक्झाम होतात महाराष्ट्र स्टेट लेव्हलवर, सगळ्या एक्झाममध्ये आपल्याला हा टॉपिक मिळतो. आणि आज असं झालंय विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट मॅथ अँड रिझनिंग तुम्ही पेपर कोणताही सॉल्व्ह तर करू शकता, पण तुम्ही तेवढे मार्क घेऊ नाही शकत. जर तुम्ही मॅथ अँड रिझनिंगचे प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह करत नसाल तर. आपण एम-पी-एस-सी मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी चे हाल बघतच आहोत. ज्यांनी कोणी ॲटलीस्ट 20 पैकी 15 प्लस मार्क घेतले, तर त्यांचं सिलेक्शन मोस्टली होऊन राहिलं आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा आहे, की त्यांनी मॅथ आणि रिझनिंग चांगल्या प्रकारे आपलं कव्हर करून घ्यावं. आणि ते तुम्हाला कुठे शिकायला मिळणार? ते म्हणजे आपल्या या बीडेस अकॅडमी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर, जिथे YouTubeवर फ्री व्हिडिओ दिले जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग. आज आपला सेशन आहे रेशो आणि प्रपोर्शन. आपण ही बेसिक्स पूर्णपणे कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत मॉडरेट लेव्हलची क्वेश्चन. मॉडरेट लेव्हल म्हणजे थोडे बेसिक्सपेक्षा हाय लेव्हलचे क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. मॉडरेट लेव्हलचे क्वेश्चन झाले की मग आपण डायरेक्ट हाय लेव्हलचे क्वेश्चन बघू, जे थोडे कन्सेप्च्युअल असतात. ठीक आहे. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात डायरेक्ट आपण प्रश्नापासून करूया. मागच्या पीडीएफचे 3-4 प्रश्न राहिले होते, ते आपण घेऊया आणि मग नंतर त्या समोरच्या लेव्हलपासून आपण मॉडरेट लेव्हलचे प्रश्न बघणं सुरू करूया. चला. तर मागच्या पीडीएफ मध्ये कोणकोणते प्रश्न राहिले होते? शेवटचे 3-4 प्रश्न राहिले होते है ना? चला. प्रश्न क्रमांक 42 वर आला होता का? अच्छा, चला इथनं सॉल्व्ह करायचं होतं. प्रश्न क्रमांक 42 पहा. या प्रश्नाकडे लक्ष द्या. हा होमवर्क म्हणून पण तुम्हाला दिला होता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. एका रकमेस A-B-C-D मध्ये 5, 2, 4, 3 या प्रमाणात वाटप करायचे आहे. ठीक आहे. ही एक रक्कम आहे, जी की 5, 2, 3, 4 या रक्कम आहे, जी की 5, 2, 4, 3 या रेशोमध्ये आपल्याला वाटप करायचे आहे. जर C ला D पेक्षा ₹1000 अधिक मिळाले असतील, तर B ची हिस्सेदारी किती? ओके. 42 वा प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. ठीक आहे. तर एक रक्कम आहे. रक्कम त्यांनी दिली नाही विद्यार्थी मित्रांनो, पण A:B:C:D यांचा रेशो मात्र दिलाय. किती दिलेला आहे? 5, 2, 4 आणि 3. ठीक आहे. 5, 2, 4 आणि 3 यांचा रेशो दिलेला आहे. आणि जर C ला D पेक्षा ₹1000 अधिक मिळाले. आता अधिक कोणाला मिळून राहिले? ₹1000 C ला D पेक्षा. ठीक आहे. इथे काय होऊन राहिलं? डिफरन्स दिलेला आहे. कधी बी अधिक म्हटलं, कमी म्हटलं, जास्त म्हटलं, त्याचा अर्थच काय होतं, की दोघांचा डिफरन्स येऊन राहिलाय. तर डिफरन्स कोणाकोणाचा म्हटलंय त्यांनी? C आणि D. तर रेशोमध्ये C किती आहे? 4 आणि D किती आहे? 3. ह्या दोघांचा रेशो मधले डिफरन्स किती होणार? 1. तर 1 कुठे ठेवू आपण? इथे ठेवू. म्हणजेच हा किती गुणा होऊन राहिला, किती पट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 1000 पट होऊन राहिला. ओके. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं, तर B ची हिस्सेदारी किती? तर B चा रेशो किती आहे? 2. गुणीला काय करू? हे 1000. म्हणजे B ची हिस्सेदारी आपल्याला मिळाली 2000. ऑप्शन मध्ये 2000 आहे का? हो. ऑप्शन ई. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. कन्सेप्ट प्रॉपर बुकमध्ये लिहायचे. ठीक आहे. ओके. व्हिडिओ बघायचा. व्हिडिओमध्ये कन्सेप्ट सर काय सांगून राहिले, ते कन्सेप्ट एका बुकवर लिहून घ्यायचे आणि त्या कन्सेप्टला रिवाइज करत राहायचं. म्हणजे याच्यात कोणता कन्सेप्ट लागला, त्या प्रश्नामध्ये कोणता कन्सेप्ट लागला. नंबर ऑफ प्रॉब्लेम करायची आवश्यकता नाही. कन्सेप्ट लक्षात ठेवले तर त्या प्रॉब्लेममध्ये इम्प्लिफाय होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे ते आपल्याला प्रॉब्लेम ईझी होऊन जाते. एवढे नंबर ऑफ क्वेश्चन वाचण्यापेक्षा कन्सेप्ट वाचलेलं बरं राहणार. ठीक आहे. चला.
पुढचा प्रश्न बघूया. ओके, प्रश्न क्रमांक 43 याच्याकडे लक्ष द्या. दोन संख्यांचा गुणोत्तर दिलेला आहे 3:5. जर त्यातील प्रत्येकातून 9 वजा केले तर नवीन संख्याची गुणोत्तर मिळते 12:23. तर लहान संख्या काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, टू नंबर्स आर इन द रेशो 3:5. इफ 9 is subtract from each, then the new number are in the ratio 12:23. the smaller number is. ठीक आहे, स्मॉलर नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर दोन संख्याचा गुणोत्तर दिलाय, किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, 3/5. आता मी तुमच्यासाठी 3:5 असं पण लिहून घेतो. ओके, चला, हा तुमच्यासाठी नवीन प्रॉब्लेम आहे का? ओके, चला याला मग डिटेलमध्ये काय म्हणते एक्सप्लेन करूया. दोन संख्याचा गुणोत्तर दिलाय 3:5. जर त्यातील प्रत्येकातून 9 वजा केले तर नवीन संख्याचे गुणोत्तर आपल्याला मिळतात 12/23. या इथे लिहितो 12/23. जर 9 वजा केले तर. ओके, तर लहान संख्या काय? तर लहान संख्या काय? ओके, लहान संख्या फाइंड आउट करायची आहे. याला आपण 1, 2 आणि ठीक आहे 2-3 मेथडनी बघूया सॉल्व्ह करून. ओके, सगळ्यात पहिले आपण आपल्या एक्स मेथडनी बघूया. दोन संख्याच्या गुणोत्तर समजून जा 3x आहे आणि एक 5x आहे. ओके, जर त्यातील प्रत्येकातून आपण 9 वजा केले तर -9 इथे गेले, -9 इथे गेले, तर आपल्याला रेशो काय मिळतो विद्यार्थी मित्रांनो? नवीन रेशो मिळतो 12:23 म्हणजे 12:23. ओके, तर लहान संख्या काय? तर मग याच्यातून लहान संख्या कोणती ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, ठीक आहे, यालाच कसं लिहिता येते पुन्हा इकडे लक्ष द्या. यालाच कसं लिहिता येते? 3x - 9 अपॉन मध्ये 5x - 9 इज इक्वल टू किती झाले? 12/23. ठीक आहे, याला क्रॉस केलं तर कसं होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर 23 3 59 सॉरी 69. ठीक आहे, 3 3 9 3 दुने 6 आणि 23 9 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 207 इक्वल टू 12 पंचे 60 आणि 12 9 108. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला? हे कसं केलं मी तुम्हाला कळलं का? ठीक आहे, हे मी क्रॉस केलाय 23 गुणिला पूर्ण याला मल्टिप्लाय केलाय आणि 12 गुणिला याला मल्टिप्लाय केलाय. ठीक आहे, ठीक आहे, तर 23 त्रिक 69 होते आणि 23 9 207 23 10 230. आता याच्यातून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ठीक आहे, 23 गुणिला 3 केलं तर इथे किती येणार? 69x येणार. चला, तर हे 69x मधून आपण 60x मायनस करू आणि हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 108. 207 जर राईट हँड साइडला जाणार तर किती होणार? +207. ओके, 69 मधून 60 गेले तर किती राहिले? 9x इज इक्वल टू, आता हे काय -108 + 207 किती होते? -1 + 2 किती होते? किती होणार? -1 + 2 किती होते? 1 होते. व्हेरी गुड, कारण हे पॉझिटिव्ह संख्या 2 - 1 किती होणार? 1. त्याच प्रकारे आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहे. 207 मायनस यालाच आपल्याला असं लिहिता येते 207 - 108. ठीक आहे, तर करा मग 108 मायनस करा. 10तून 8 गेले, 2 आणि 7 9 राहिले, हातचा परत 10तून 1 गेला 9 राहिला, हातचा परत आणि 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? x इज इक्वल टू 99/9 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो? 11. आता आपल्याकडे व्हॅल्यू कोणकोणते आहे? एक 3x आहे आणि एक 5x आहे. तर याच्यातून लहान व्हॅल्यू काय होणार? 3 होणार, कारण रेशो लहान आहे. तर 3 गुणिला 11 करू तर आपल्याला उत्तर काय मिळणार? 33. ऑप्शन मध्ये आहे का? हो, ऑप्शन 4. ऑप्शन 4 हे झाले आन्सर. बघा, हे एक्स मेथड ना काढलं ना तर तुम्हाला पुष्कळ वेळ लागत आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्यात पहिले एक्स मेथड लिहून घ्या, ही मेथड लिहून घ्या. एक वेळेस पुन्हा समजून सांगू का कसं केलं म्हणून? ओके, बघा, पहिला रेशो हा आहे 3:5. ओके, दोन संख्येचा गुणोत्तर आहे 3:5. मी याला 3x 5x लिहिलं. ओके,
जर त्यातील प्रत्येकातून 9 वजा केले, जर मी ह्या नंबर मधून काही पण असू शकते, आता x घेतलं तर नंबर काही पण असू शकते, मी ह्या नंबर मधून 9 वजा करतो तर मला रेशो मध्ये किती मिळते 12. त्याच प्रकारे 5x मधून 9 वजा करतो तर रेशो मध्ये किती मिळते 23. तर हा मला नवीन रेशो मिळते, म्हणून मी याला अशा प्रकारे पुट केलं. ठीक आहे, अशा प्रकारे पुट केलं 3x - 9 इज इक्वल टू 5x - 9 इज इक्वल टू 12/13. मग काय केलं मी याचा क्रॉस केलं. ठीक आहे, याचं क्रॉस केलं 23 गुणिला ही टर्म केलं, 12 गुणिला ही वाली टर्म केलं. ठीक आहे, हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मला x ची व्हॅल्यू किती मिळाली 11 मिळाली. ठीक आहे, तर आता आपल्याला एक्झामिनरनी काय विचारलंय तर लहान संख्या काय आहे, तर आपल्या ज्या जुन्या संख्या आहेत त्या काय होत्या 3x 5x. तर रेशो मध्ये सगळ्यात लहान कोण आहे 3. 3 गुणिला x केलं तर आपल्याला लहान संख्या मिळणार 33. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. ओके, चला हा प्रश्न लिहून घ्या. मग तुम्हाला दुसऱ्या मेथडनी पण सांगतो जे तुम्हाला परीक्षामध्ये अप्लाय करायचं आहे. ओके, चला मॅथ्सची डेली प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, गॅप नाही द्यायचं, जोपर्यंत आपले कन्सेप्ट पूर्ण माइंड मध्ये जात नाही तोपर्यंत. गॅप दिली का मग पुन्हा झिरोवर चालला जाते. ओके, ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नावर नाही, तुम्हाला हाच प्रश्न पुन्हा याच्यात एक्सप्लेन करायचा. चला लक्ष द्या इकडे, मी याला रफ करतो. आपल्याला ह्या एक्स मेथडनी यूज नाही करायचं. ठीक आहे, परीक्षेमध्ये आता ज्यांना मेथड माहित नाही कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तर ठीक आहे, तर ती हे एक्स मेथडनी यूज करू शकतो तो विद्यार्थी. ठीक आहे, पण हा एक्स मेथड पण लक्षात असायला हवी. जर हे मेथड लक्षात नाही आली तर तुम्ही एक्स मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला तर हा होता आपला एक्स मेथड वाली मेथड. आता आपण आपल्या कन्सेप्च्युअल मेथडनी कसं सॉल्व्ह करू ते आपण इथे बघूया. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी इकडे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घेतो. चला इथे काय करायचं, सगळ्यात पहिले दोन संख्यांचा गुणोत्तर दिलाय तर 3/5 लिहून घ्यायचं. ठीक आहे, नंतर काय म्हणते जर त्यातील प्रत्येकातून 9 वजा केले तर दुसरा रेशो काय मिळून राहिला आपल्याला 12/23 हा रेशो मिळून राहिला. ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिले इथं काय करायचे की ह्या दोघातली गॅप बघायची किती आहे. ह्या दोघांची गॅप किती आहे, 5 मधून 3 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो 2 राहिले. ठीक आहे, त्या प्रकारे 23 मधून 12 गेले तर किती राहिले 11 राहिले. मला सांगा गॅप सारखी आहे का, रेशो मध्ये गॅप सारखी आहे का. सगळ्यात पहिले आपल्याला काय करणं पडेल, इथे ह्या रेशोची गॅप सारखी करणं पडेल. तर गॅप सारखी करण्यासाठी काय करणं पडते, ह्या 11नी आपण ह्या दोन टर्मला मल्टिप्लाय करू आणि ह्या दोननी आपण ह्या दोन टर्मला मल्टिप्लाय करू, तेव्हा आपल्याला काय मिळणार गॅप सारखे मिळणार. ठीक आहे, चला तर या दोन्ही आपण याला मल्टिप्लाय करू, या दोन्ही या टर्मला, तर किती होणार 12 दुने 24. ओके, आणि 23 दुने 46. ठीक आहे, आता ह्या 11नी आपण ह्या दोन टर्मला मल्टिप्लाय करू, तर 11 3 33 आणि 11 5 55. ठीक आहे, आता हे बघा गॅप यातली काय झाली सारखी झाली. 6 तून 4 गेले 2 राहिले, 4 तून 2 गेले 2 राहिले, त्या प्रकारे 5 मधून 3 गेले 2 राहिले आणि ह्या 5 मधून 3 गेले 2 राहिले. बघा 22 22 आपण गॅप काय केली विद्यार्थी मित्रांनो सारखी केली. ते गॅप सारखी करणं आवश्यक आहे. ओके, चला आता समोर लक्ष द्या की डिफरन्स बघा, ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे 9चा. जर काय म्हटलंय जर संख्याचे गुणोत्तर 3:5 आहे, जर त्यातील प्रत्येकातून 9 वजा केले तर आपल्याला हा नवीन रेशो मिळतो. कोणता हा वाला. तर या दोघातला डिफरन्स किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो 9. तर जर ह्या दोघांमध्ये डिफरन्स 9 येत असेल तर प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, चला बघा ह्या दोघांमध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे. 23 मधून 24 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, किती 9 राहिले. जर 30 मधून 24 काढले 6 आणि 3 9. बघा तर म्हणजे याच्यात परफेक्ट 9 वर्षाचा डिफरन्स येऊन राहिला. म्हणजे ह्या जुन्या आपल्या ज्या जुन्या व्हॅल्यू होत्या जुने नंबर हे होते आणि हे नवीन नंबर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून काय करून राहिलो 9 मायनस करून राहिलो तर आपल्याला 24 मिळून राहिलं. 55 मधून 9 मायनस केले तर आपल्याला 46 मिळून राहिले. आपल्याला ह्या दोघांमधून आपल्याला लहान संख्या फाइंड आउट करायची होती. तर लहान संख्या किती आहे 33, जे की आपण इथे फाइंड आउट केलंय. आलं आन्सर. आपल्याला एक्स मेथडची आवश्यकता पडली का नाही पडली ना, पुन्हा एक वेळेस सांगतो. दोन रेशो दिले असतात. ओके, त्यांची गॅप दिली असते आपल्याला. ओके, आता समजून घ्या हे 33/55 आहे आणि हे 24/46 आहे. ओके, जर
याच्या अंदरची याच्यातली गॅप जर विद्यार्थी मित्रांनो 3 राहिली असती, कन्सिडर करा, जर ह्या दोन व्हॅल्यूच्या अंदरची गॅप किती राहिली असती? 3 राहिली असती. पण ऍक्च्युअल मध्ये परीक्षेत किती प्रॉब्लेम मध्ये किती दिली आहे गॅप? 9. तर ह्या व्हॅल्यूला आपल्याला गॅपला 9 करणं पडलं असतं. तर 3 मध्ये किती मल्टिप्लाय करू तर 9 होणार? 3 मध्ये 3 ने मल्टिप्लाय करू तर इथे काय होणार? 9 होणार. म्हणजे आपण 9 ची गॅप दाखवली. ठीक आहे. आता बघा, इथे डायरेक्टच 9 ची गॅप येऊन राहिली. जेव्हा काय करायचं, हा एक रेशो दिलेला आहे, हा एक रेशो दिलेला आहे. जर ह्या दोघांची गॅप सारखी नसेल तर याला सारखी करायचं, 11 नी याला मल्टिप्लाय करायचं, 2 नी ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचा, म्हणजे गॅप आपल्याला सारखी मिळाली. हे गॅप सारखी मिळाल्यावर ह्या वरच्या दोन टर्मची गॅप बघायची, बरोबर येते की नाही, 9च्या गॅप येते की नाही. अगर समजा 9ची गॅप आली तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. जर समजा 9ची गॅप नाही आली असती, फक्त 3चीच गॅप आली असती, तर याला आपल्याला 9 बनवणं पडलं असतं. कशाने मल्टिप्लाय केलं असतं? 3 नी. तर इथे 3 नी मल्टिप्लाय करून राहिलो तर याला पण 3 नी मल्टिप्लाय करणं पडलं असतं, याला पण 3 नी मल्टिप्लाय करणं पडलं असतं, याला पण आणि याला पण. ठीक आहे, कळलं? चला लिहून घ्या हे. हा प्रॉब्लेम तुमचा 15 सेकंदाचा अंदर झालाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण दोन वेनी आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. एक आहे एक्स मेथड, ज्यामध्ये पुष्कळ टाइम लागते, आणि हे 15 सेकंदात निघणार प्रश्नाचं उत्तर काढण्यावाली मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम आपल्याला येत्या वेळेस पाहायला मिळणार आहे, म्हणून चिंता करू नका. जर इथे जरी नसलं समजलं की नंबर ऑफ प्रॉब्लेमची जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तर 100% तुमचा हा डाऊट पण पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या इकडे. प्रश्न क्रमांक 46 वा याच्याकडे लक्ष द्या. दोन संख्या आहे अनुक्रमे एका तिसऱ्या संख्यापेक्षा 20% आणि 50% जास्त आहे. दोन संख्या आहे अनुक्रमे एका ओके ओके थांबा, प्रश्नामध्ये काही गडबड आहे का? नंबर्स आर रिस्पेक्टिव्हली नंबर. ओके चला लक्ष द्या. 46 वा नंबर आहे इथे, माझ्या ह्याच्यात तर 46 दिलाय. ओके चला ठीक आहे. दोन संख्या आहे अनुक्रमे एका तिसऱ्या संख्यापेक्षा 20% आणि 50% जास्त आहे. तर या दोन संख्याचा गुणोत्तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. टू नंबर्स आर रिस्पेक्टिव्हली 20% and 50% मोर दॅन अ थर्ड नंबर. द रेशो ऑफ द टू नंबर्स इज. ठीक आहे, बघा हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर आहे आणि हा थर्ड नंबर आहे. ओके, असे 3 नंबरच्या बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर टू नंबर्स आर रिस्पेक्टिव्हली दोन संख्या आहे संख्या अनुक्रमे एक तिसऱ्या संख्यापेक्षा 20% आणि 50% जास्त आहे. म्हणजे बघा हे जे दोन नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या तिसऱ्या संख्येपेक्षा, आता तिसरी संख्या काही पण असू द्या, तिसऱ्या संख्यापेक्षा एक संख्या कितीनी मोठी आहे? 20% नी, आणि दुसरी संख्या जी आहे ती किती मोठी आहे? 50% नी. तर आपण तिसऱ्या संख्येला काय कन्सिडर करू? 100%. तिसऱ्या संख्येला आपण 100% कन्सिडर करू. तर पहिल्या संख्या कितीनी मोठी आहे? 20% नी. तर हिला काय करू आपण? 120% देऊ. आणि दुसरी संख्या कितीने मोठी आहे? तर याला काय लिहू आपण? 150% लिहू. का बरं लिहिलं बघा. तिसरी संख्या जर आपण 100% कन्सिडर केली आणि पहिली संख्या 20% न मोठी आहे म्हणते, तर बघा याच्यातला डिफरन्स 20 चा येऊन राहिला ना, म्हणून आपण 120% लिहिलं. ठीक आहे. त्याच प्रकारे तिसरी संख्या जर 100% आहे तर दुसरी संख्या 50% ने मोठी आहे म्हणते, तर म्हणून आपण काय केलं? 150% लिहिलं. बघा दोघांचा डिफरन्स 50% येऊन राहिला. बस उत्तर आलं. आता बघा की या दोन संख्याचे गुणोत्तर काय? तर ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्याचा आपल्याला काय करायचं आहे? गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे, रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर हे पर्सेंट साइड गेलं, हा शून्य आणि हा शून्य गेलं. तर 12 आणि 15 मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याच्या टेबलमध्ये 12 आणि 15 येतात? 3. 3 चोक 12, 3 पाचे 15, 4:5. ऑप्शन 4:5, ऑप्शन 1. नंबर नाही दिलाय मी, पण ऑप्शन 1 आहे. ठीक आहे. हे झालं आन्सर. हा आहे आन्सर. ठीक आहे, 4:5.
लिहून घ्या सगळ्यांनी. चला, कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? प्रश्न खूप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला, या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी. प्रश्न क्रमांक 45 वा. त्याच्या याला 45 नंबर दिलाय का? थोडे नंबर मध्ये गडबड होऊ शकते. कोणता 46 40? ठीक आहे. हा 45 आहे ना? 45 असेल हा. 45 आहे. ते मागचा 46 गेला तो. चला, नंबर कडे लक्ष नको द्या, कन्सेप्ट कडे लक्ष द्या, प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. ठीक आहे, ते होत राहते पीडीएफ मध्ये कमी जास्त. जर शाळेत मुलं आणि मुलींचे प्रमाण 3:2 असेल आणि मुलं मुलींपेक्षा 500 ने जास्त असतील, तर मुलींची संख्या किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द रेशो ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ स्कूल इज 3:2 अँड बॉईज आर 500 मोर दॅन द गर्ल्स, हाऊ मेनी गर्ल्स आर देअर? ओके, चला तुम्ही काढू शकता. खूप सोपा प्रश्न आहे. मुलं आणि मुली, हे झालं मुलं आणि ह्या झाल्या मुली. ठीक आहे, यांचा रेशो दिलाय विद्यार्थी मित्रांनो 3:2. ओके, शाळेत मुलं आणि मुली यांचे प्रमाण आहे 3:2 आणि मुलं मुलींपेक्षा 500 नी जास्त आहे. कितीने जास्त आहे? मी कधीही म्हटलं, कमी असो जास्त असो, म्हणजे हे सांगून राहिले की जी मुलं आहे, मुली जेवढ्या पण असेल त्याच्यापेक्षा 500 संख्येने मुलं जास्त आहे. इथे काय दिलाय? डिफरन्स दिलाय. तर डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स, तर रेशो मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1 चा. तर आपण 1 खाली लिहू. किती पट होऊन राहिलं हे? 500 पट. किती पट होऊन राहिलं? 500 पट. आणि आपल्याला विचारलं काय, तर मुलींची संख्या किती? तर मुली किती आहे? इथे गुणीला 500 करा, म्हणजे मुलींची संख्या किती आली? 1000. किती आली? 1000. जर मी विचारलं की मुलांची संख्या किती, तर किती सांगणार? 1000 तर मुली आहे, तर मुलं किती येणार? 1500. कारण इथे डायरेक्ट दिलाय ना की 500 जास्त आहे, कोण? मुलं जास्त आहे. तर मुली 1000 निघाल्या, तर मुलं किती निघणार? 1500. जर हे बी नाही समजले तर 500 गुणीला काय करायचे? 3 करायचं. हे झाले 1500. तर हे झालं आपलं उत्तर, हे होतं आन्सर. ठीक आहे, ऑप्शन बी. तर हे आपले विद्यार्थी मित्रांनो अगदी कमी लेवल, म्हणजे बेसिक लेवलचे प्रॉब्लेम होते, जे आतापर्यंत आपण बघितले. यानंतर जे प्रॉब्लेम सुरू होणार आहे ते मॉडरेट लेवलचे प्रॉब्लेम होणार आहे, कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जर प्रश्न जरी नसेल समजला तर त्याला 2-3 वेळेस वाचायचा, आणि प्रश्नाचं उत्तर जरी नसेल समजलं तर त्याला पण 3-4 वेळेस करून बघण्याचा प्रयत्न करायचा. नक्की तुम्हाला तो प्रश्न समजणार. ठीक आहे, चला डायरेक्ट आपण आता मॉडरेट लेवलचे प्रश्न आपण इथनं सुरू करणार आहोत. आणि जेवढे पण मी बेसिक्स क्वेश्चन तुम्हाला सांगितले आहे, सगळेचे सगळे क्वेश्चन त्याला डबल रिपीट जोपर्यंत तुम्हाला समजले नाही तोपर्यंत त्याला करून बघा. कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. जर रेशो आणि प्रोपोर्शनचा कन्सेप्ट तुमचा स्ट्रॉंग झाला ना, तर कॉन्ट सेक्शन मध्ये कोणता पण चॅप्टर असो, कारण सगळ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला रेशो दिसतील. ठीक आहे, तर ते प्रॉब्लेम तुम्हाला डील करायला खूप इझी होणार. म्हणून हा रेशो आणि प्रोपोर्शन जो चॅप्टर आहे तो एकदम स्ट्रॉंग करून ठेवा. चला डायरेक्ट आपण आता मॉडरेट लेवलचे क्वेश्चन बघणार आहोत. चला, बीडीएस अकॅडमीवर मी पार्ट 8 ची पीडीएफ पाठवलेली आहे, ती पीडीएफ ओपन करा. ठीक आहे, आणि त्यातला पहिला प्रश्न बघा. त्याला नंबर नाही दिलाय, पण पहिला पीडीएफचा पहिला प्रश्न. सगळे कन्सेप्च्युअल बेस पूर्णचे पूर्ण प्रश्न असणार आहे. ठीक आहे, ओपन केली तुम्ही पीडीएफ? चला, या प्रश्नाला रेट करून घेऊया एक वेळेस. एका व्यक्तीने 380 रुपयांना तांदूळ आणि गहू विकत घेतले. तांदूळ व गहू यांच्या वजनाचे प्रमाण 4:3 आहे. समान प्रमाणात तांदूळ व गहू यांच्या किमतीचे प्रमाण 5:6 आहे. तर तांदळावर किती रुपये खर्च झाले? ओके, इंग्लिश मध्ये बघा. अ पर्सन बॉट सम राईस अँड व्हीट फॉर ₹380. The ratio of weight of rice and wheat is 4:3, and the price of equal amount of rice and wheat is in the ratio 5:6. The rice was bought of worth.
जे तांदूळ आहे ते किती रुपयात विकत घेतले आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, प्रश्न कळला, डोक्यामध्ये गेला. चला एक एक जण मला सांगेल की प्रश्नामध्ये काय दिलंय आता. ठीक आहे, बघूया तुम्हाला प्रश्न कळला का तर. ओके, मजा आली तुमचे प्रश्नाचं उत्तर ऐकून. ठीक आहे, चला. तर कन्सेप्ट हा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. कॉस्ट इज इक्वल टू क्वांटिटी गुणिला गुणिला काय घेत असतो आपण, प्राइस पर केजी. क्वांटिटी म्हणजे हे वेट झालं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ओके. कन्सेप्ट हा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आता समजून घ्या तुम्ही गेले बाजारात गेले, जसं तू लक्षात लक्षात आहे इकडे सगळ्यांनी, बाजारात गेले आणि पाच का तुम्हाला 2 केजी तांदूळ घ्यायचे आहेत. किती, 2 किलो तुम्हाला तुमच्या आईने पाठवले की जा बेटा 2 किलो तांदूळ घेऊन ये. ओके, तर तुमच्याकडे क्वांटिटी किती आली, 2 केजी आणायचे आहे. आता 2 केजी आणायचे आहे तुम्हाला, तर पर केजी पर तांदूळ म्हणजे पर केजी पर तांदूळचे काहीतरी तर रेट असेल. तर समजून घ्या की 20 रुपये, 20 रुपये तर नाही, खूपच आता जमाना महाग झालेला आहे. तर 70 रुपये, ठीक आहे. 70 रुपये पर केजी याप्रमाणे तांदळाचा रेट सुरू आहे. किती, 70 रुपये पर केजी याप्रमाणे तांदळाचा रेट सुरू आहे. तर 70 रुपये काय होणार, 70 रुपये पर केजी इथे येणार. ठीक आहे, हे 70 रुपये काय रेट आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पर केजी तांदळाचा. तुमच्या आईने तुम्हाला बाजारात पाठवलाय, किती केजी तांदूळ आणायचे आहे, 2 केजी. किती, 2 केजी. तर वेट किती आहे, 2 केजी. तर त्याची टोटल कॉस्ट किती येणार सांगा, टोटल कॉस्ट किती येणार, याच्यात इंटू होणार. किती होणार, 140 रुपये. म्हणजे तुम्हाला तांदूळ 140 रुपयात मिळाला. बघा ह्या गोष्टी लक्षात द्या, आपल्याला ह्या टोटल कॉस्ट आहे. ठीक आहे, क्वांटिटी म्हणजेच वेट, म्हणजेच हे काय वजन. ठीक आहे, आणि हे काय प्राइस पर केजी. ठीक आहे, तर 70 रुपये पर केजी तांदूळ सुरू आहे. तुमच्या आईने पाठवले की 2 केजी जा बेटा तांदूळ घेऊन ये. तुम्ही बरोबर 140 रुपये त्या दुकानदाराला दिले आणि घेऊन आला. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. बस हा कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचा आहे. ओके, चला आता प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हणते की एका व्यक्तीने 380 रुपयांना तांदूळ आणि गहू विकत घेतले. ओके, चला लक्ष द्या. तांदूळ प्लस गहू किती रुपयात घेतले, 380. दुकानात गेला, 380 रुपये देऊन दिले. त्यांनी तांदूळ आणि गहू 380 रुपयात विकत घेतले. 380 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली कॉस्ट प्राइस आहे. ठीक आहे, ओके, लक्ष द्यायचं इकडे. तर तांदूळ आणि गहू विकत घेतले. तांदूळ व गहू यांच्या वजनाचे प्रमाण. आता बघा, हे आहे तांदूळ आणि हे आहे गहू. यांचे वजन, वजन जे आहे म्हणजे वेट, यांचा रेशो काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 4:3. चला एवढं तर आपल्याला भेटलं. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. आपण स्लो चालत आहोत, जास्त फास्ट पण नाही. चला, वेट 4:3 भेटलं. आता याची जे प्राइस पर केजी, प्राइस पर केजी तिथे ऍक्च्युअल मध्ये प्राइस पर केजी दिली आहे का, जसे इथं 70 रुपये दिली आहे, इथे दिली आहे का. मग प्राइस पर केजी कशात दिली आहे, रेशो मध्ये दिली आहे. तर रेशो काय आहे विद्यार्थी मित्रांनो दोघांचा आहे, 5:6. ठीक आहे, म्हणजे आपण कशात खेळून राहिलो, रेशो मध्ये खेळून राहिलो. ऍक्च्युअल त्या दुकानदाराला किती पैसे मिळाले, 380 रुपये तुम्ही दिले. ठीक आहे, ओके. तर वेट आपल्याला मिळालं रेशो मध्ये 4:3. प्राइस आपल्याला पर केजी मिळालं 5:6. तर इथे आपल्याला काय मिळणार, इथे आपल्याला कॉस्ट मिळणार, टोटल कॉस्ट. तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, जर वेट, आता समजून घ्या, आता हे थोडं बाजूला ठेवा. आता समजा की तांदूळ घ्यायला गेले, प्राइस पर केजी 5 रुपये पर केजी त्याचा रेट आहे. तुम्हाला 4 केजी घ्यायचं आहे, तर टोटल किती रुपये देणार तुम्ही, 20 रुपये. टोटल इथे किती देणार, 20 रुपये. सेम आता गहू घ्यायला गेले, 3 केजी गहू घ्यायचे तुम्हाला आणि प्राइस पर केजी गहू किती आहे, एका केजी गहूची किंमत किती आहे, 6 रुपये. 3 केजी घ्यायचं आहे, तर गहूची टोटल किंमत किती होणार, 18. किती होणार, 18. चला एवढं कळलं का तुम्हाला, बस प्रश्नाचं उत्तर आलं. मग
प्रश्नाचं उत्तर आलं. आता मला सांगा टोटल किती आहे? 380 काय आहे? टोटल कॉस्ट दिली ना. टोटल कॉस्ट आपण रेशो मध्ये किती काढली? हे 380 तांदूळ आणि गहूची किंमत आहे. हे रेशो मध्ये काय आहे? तांदूळ आणि गहूची किंमत रेशो मध्ये आहे. तर टोटल अपॉन मध्ये टोटल. तर 20 प्लस 18 किती होते? 38. तर टोटल अपॉन मध्ये टोटल. हे किती गुणा होऊन राहिले विद्यार्थ्यांनो? किती गुणा होऊन राहिला? 10 गुणा. ओके. आणि आपल्याला प्राइस कशाची काढायची आहे? तर तांदळावर किती रुपये खर्च झाले. 10 मल्टिपल होऊन राहिले म्हणजे 10 पट होऊन राहिले. तांदूळ किती आहे? हा रेशो मध्ये 20 आहे. गुणीला 10 करा म्हणजे तांदळावर तो 200 रुपये काय करून राहिला? खर्च करून राहिला. ऑप्शन सी. हे झालंय आन्सर. जर त्यांनी विचारलं की गहूवर किती खर्च करून राहिला, तर गहूवर खर्च किती करून राहिला विचारलं तर गहूचं कसं काढायचं? गुणीला 10 करायचं. इथे पण गुणीला 10 करू. किती होणार? 180. बघा 200 प्लस 180 380 होते का? होते ना. आपण आलो ना उत्तरापर्यंत. हा प्रश्न तुम्हाला समजला का सांगा. कोणाला काही डाऊट? हा कन्सेप्ट पहिले समजा. कॉस्ट इज इक्वल टू क्वांटिटी इंटू प्राइस पर केजी. ठीक आहे. कॉस्ट इज इक्वल टू क्वांटिटी इंटू प्राइस पर केजी. 70 रुपये पर केजी तांदूळ आहे. म्हणजे ऍज अ आपण पहिलं जे एक्झाम्पल बघितलं आणि 2 केजी तुम्हाला आणायचे आहे तर टोटल 140 रुपये तुम्ही दुकानदाराला देणार. तर हा कन्सेप्ट झाला. आता प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल दुकानदाराला 380 रुपये दिलेला आहे. तांदूळ प्लस गहूची रेट दिलेला आहे. पण आपल्याला जे क्वांटिटी आणि प्राइस दिलाय ते रेशो मध्ये दिलेलं आहे. हे तर ऍक्च्युअल प्राइस मध्ये आहे पण हे कशात दिलंय? रेशो मध्ये दिलंय. तर वेट दिलेला आहे 4, प्राइस दिली आहे 5, 4 पंचे 20. तर कॉस्ट टोटल कॉस्ट रेशो मध्ये 20 मिळाली. कशाची? तांदळाची. गहूची टोटल कॉस्ट किती मिळाली? 18. कशामध्ये? रेशो मध्ये. टोटल रुपये देऊन राहिला 380. टोटल अपॉन मध्ये टोटल. तर टोटल काय केले आपण? 20 प्लस 18 किती गुणा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 10 पट होऊन राहिलं. आपल्याला विचारलं काय की तांदळासाठी किती रुपये दिले त्याने? 200. कसे? 20 गुणीला 10 इज इक्वल टू 200. आणि जर विचारलं गहूला किती रुपये दिले सेपरेट सेपरेट, तर 18 गुणीला 10 180. जर दोघांची ऍडिशन केली तर 380. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. चला लिहून घ्या सगळ्यांनी. चला झालं इकडे सगळ्याचं लिहून. तुमचं झालं लिहून? चला आता ह्याच कन्सेप्टवर बेस एक प्रॉब्लेम पुन्हा बघूया आपण. ठीक आहे. आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला. चला हा प्रॉब्लेम करा सगळ्यांनी. चला हा प्रॉब्लेम करा सगळ्यांनी. सेम कन्सेप्टवर बेस आहे प्रॉब्लेम. चला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, याला सॉल्व्ह करू आपण. चला एक वेळेस मी रीड करून घेतो. एका व्यक्तीने 1250 ला साखर आणि चहा विकत घेतला. साखर व चहा यांच्या वजनाचे प्रमाण दिले आहे 5:2 आहे. समान प्रमाणातील साखर व चहा यांच्या किमतीचे प्रमाण दिले आहे 3:5. तर साखरेवर किती रुपये खर्च झाले? ओके. आता पहिले तांदूळ आणि गहू होतं. तर इथे काय आहे विद्यार्थी मित्र? साखर आणि दुसरं काय? चहा पत्ती. चहा आहे का? साखर आणि चहा. ओके. चहा म्हणजे चाय पत्ती. ठीक आहे. साखर आणि चहा यावर 1250 रुपये जे आहे तो खर्च करून राहिला. टोटल टोटल कॉस्ट किती करून राहिला? 1250 रुपये. ठीक आहे. एका व्यक्तीने 1250 ला साखर आणि चहा विकत घेतला. साखर व चहा यांच्या वजनाचे प्रमाण. आता यांची वेट किती दिले आहे? 5:2. ओके. चला साखर व चहा यांच्या वजनाचे प्रमाण 5:2 दिले आहे. व समान प्रमाणातील साखर व चहा यांच्या किमतीचे म्हणजे यांचे प्राइसचे काय दिलंय विद्यार्थी? प्राइसचा रेशो काय दिलाय यांचा? 3:5. हे काय आहे? साखर. आणि हे काय विद्यार्थी मित्रांनो? चहा. चला एवढं तर आपल्याला मिळालं. ठीक आहे.
प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एवढी क्वांटिटी पुष्कळ आहे. चला, तर आपल्याला वेट पण मिळाला आणि प्राइस पण मिळाली. ओके, तर आपल्याला आता कॉस्ट पाहिजे. पण कॉस्ट कशात निघणार? रेशो मध्ये निघणार. ओके, कॉस्ट कशात निघणार? रेशो मध्ये. तर साखर किती होणार? 5 तेरी 15, 5 दुने 10. म्हणजेच टोटल तो 1250 रुपये काय करून राहिला? खर्च करून राहिला. कशावर? साखर आणि चहावर. हे तर ऍक्च्युअल रुपयामध्ये तो खर्च करून राहिला ना. आणि याची टोटल कॉस्ट किती आली? 15 आणि 10 किती झाले? 25. टोटल अपॉन मध्ये काय घेत असतो? टोटल. तर 10 आणि 15 किती होणार? 25. हा किती गुणा आहे विद्यार्थी मित्रांनो? 25 चोक 100 आणि 25 पाचे 125. तर हा 50 गुणा आहे, म्हणजे 50 पट आहे. किती पट आहे? 50 पट. मी इकडे लिहितो. ठीक आहे. हा किती पट आहे? 50 पट आहे. ठीक आहे, म्हणजे 50 गुणा आहे. ठीक आहे, चला. आणि आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे? तर साखरेवर किती रुपये खर्च झाले. तर साखर कुठे आहे? ये साखरची कॉस्ट प्राइस किती आहे? 15 रेशो मध्ये. गुणीला काय करू? 50. सांगा किती होणार? 15 पाची 75 आणि हा एक 0. ऑप्शन मध्ये आहे का? 750. ऑप्शन डी. हे झालं आन्सर. ठीक आहे. अच्छा, 750 तुम्हाला दिसत नव्हतं का? हा हा, अच्छा अच्छा, ठीक आहे. ते पीडीएफ मध्ये थोडं कमी झाले सर. ओके, हा याच्या याच्या नाही, सिम्पलेस्ट फॉर्म नाही काढायचं. सिम्पलेस्ट फॉर्म नाही काढायचा. आला ना, ऍक्च्युअल याच्या सिम्पलेस्ट फॉर्म काढायची आवश्यकता नाही. हे तर कॉस्ट आहे ना, रेशो मध्ये कॉस्ट आहे. याचा पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्म नाही काढायचा. नाही नाही, काढलं तर तेवढं नाही राहणार. कारण याचे वेट बघा ना, वेट याचा एवढा आहे, प्राइस याची एवढी आहे. हे डिपेंड आहे ना याच्यावर. हा, म्हणून याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करता येणार नाही. ठीक आहे. हा, काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. काढून बघूया. जसं 1250 आहे, याच्या रेशोला आपण काय आहे? 15 आणि 10 आहे. 5 दुने 10 आणि 5 तेरी 15. किती गुणा होऊन राहिला? 5 गुणा. तर 5 दुने हे किती गुणा होऊन झाले? टोटल किती होणार? 5. ओके, टोटल किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5. 5 दुने 10, 5 5 25 आणि हे 0. हा, चला. आता मग काय करेल? हे 250 आहे ना, याला इंटू करणं पडेल. तेव्हा जाऊन तो किती निघणार? मग 25 त्रिक 75. तर बघा इथे इथे कसं आहे ना, 2 स्टेप चालल्या तुमच्या. इथे तुम्हाला याच्यात सिम्प्लिफाय करून मग पुन्हा एक छोटा रेशो घेऊन मग पुन्हा 250 ला 250 गुणिले 3 करू म्हणजे करणं पडत आहे. हा, नाही 25 च्या फाळा तर सोपा आहे ना. हा, 25 च्या फाळा तर सोपा आहे ना. 25 दुने 50, 25 त्रिक 75. 25 चा फाळा तर यायला पाहिजे. ठीक आहे, ज्याला फाळा नाही त्यांच्यासाठी हे मेथड पण ठीक आहे. ओके, हे चांगल्या प्रकारे तुम्ही डिस्कव्हर केल्याला म्हणू शकतो आपण. तर याला तुम्ही अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकता. 15:10 आहे. याला 5 तेरी 15, 5 दुने 10 या रेशोला ब्रेक करून मग गुणीला 250 करायचा आणि उत्तर येणार. साखरसाठी त्याने किती दिले? 750. आणि इथेच पुन्हा 250 जर आपण मल्टिप्लाय केलं तर याच्यासाठी चहासाठी किती दिले? 500 रुपये. ठीक आहे, या प्रकारे पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करता येते. चला, प्रश्न समजला? सगळं काही समजलं? चला, तर अशा प्रकारे कोणता बी तुम्हाला क्वांटिटी बेस प्रॉब्लेम मिळाला, क्वांटिटी आणि प्राइस पर केजी, तर अशा प्रकारेच पुट करून सॉल्व्ह करायचं. ओके, चला. पुढच्या प्रश्नाकडे चालायचं. चला, पुढचा प्रश्न बघूया. हा पण सेम प्रश्न आहे, पण हा तुम्ही इथे नको करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हा होमवर्क म्हणून घ्या. हा तुम्हाला घरी करायचा आहे. ओके, आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट वर जाऊया. कारण एका व्यक्तीने 780 रुपयाला तेल आणि डाळ विकत घेतले म्हणते. तेल व डाळ यांच्या वजनाचे प्रमाण दिलेले आहे व समान प्रमाणात तेल व डाळ यांच्या किमतीचे पण प्रमाण दिले आहे.
तर तेलावर किती रुपये खर्च केले ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्ही घरी करा. ठीक आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट वर जाऊया आणि नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला यात खूप छान कन्सेप्ट दिलेला आहे. लक्ष द्या. 3 वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे 2:3:4 या प्रमाणात आहे. जर प्रत्येक वर्गात 12 विद्यार्थी वाढवले तर ते हे प्रमाण 8:8 8:11 किती 14. ठीक आहे. 8:11:14 असे बदलते. तर सुरुवातीला तीनही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपल्याला इथे फाइंड आउट करायची. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण बघितलेला आहे. ठीक आहे. चला ओके. 3 वर्ग इंग्लिशमध्ये वाचून घेऊया. The number of students in 3 classes are in the ratio 2:3:4. If 12 students are increased in each class, this ratio changes to 8:11:14. The total number of students in the 3 classes in the beginning. ठीक आहे. इथे बघा सुरुवातीला किती स्टुडंट होते ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पण जो आपला एक्झामिनर आहे तो आपल्याला काही पण विचारू शकता की नंतरची विद्यार्थ्यांची ऍडिशन किती होती, टोटल किती होते ते पण आपल्याला इथे विचारू शकते. ठीक आहे. चला तर रेशो कसा दिला इथे 3 वर्गातील विद्यार्थी आहे. जसे ए बी सी म्हणून हा विद्यार्थी असेल, ए बी आणि सी. ठीक आहे. हे तिघ विद्यार्थी आहे. ओके. तर यांचा रेशो दिलाय 2:3:4 2:3:4. ओके. तर या प्रमाणात आहे. जर प्रत्येक वर्गात एक वर्ग आहे त्यांच्यात एवढे स्टुडंट आहे. जर प्रत्येक वर्गात 12 विद्यार्थी वाढवले प्लस किती वाढवले 12. प्रत्येक वर्गात 12 विद्यार्थी वाढवले तर हे प्रमाण 8:11:14 असे बदलते. म्हणजेच मग रेशो काय चेंजेस होऊन राहिला 8:11:14. किती होऊन राहिला 8:11:14 असे बदलते. तर सुरुवातीला तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती होती. तर ह्या रेशो मध्ये आपल्याला त्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती होती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर कसं कराल पहिले हा रेशो होता 12 विद्यार्थी वाढले प्रत्येक क्लासमध्ये, मग नवीन रेशो हा झाला. तर त्यांनी विचारलंय की पहिल्या ह्या वर्गात किती स्टुडंट होते, टोटल स्टुडंट ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. कसं करणार सर्व रेशोला डिवाइड करू. कसं मी सांगण्यावर तर तुम्हाला समजणारच. ओके. आता डोकं काम नाही करून राहिलं का. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले लक्ष द्या. आता समजून घ्या असे 2 रेशो राहिले असते. समजा हे दोघं व्यक्ती राहिले असते A:B 3:4 या प्रमाणात राहिले असते. ओके. आणि हा किती आहे 5 याला 5 कन्सिडर केलं असतं आणि याला 6 कन्सिडर केलं असतं. ठीक आहे. जर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो ऍज अ जस्ट एक्झाम्पल आहे. हा तर 3 रेशोचा आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. कारण तिघा जणांचा रेशो दिलाय. हा दोघा जणांचा रेशो दिलाय तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. समजून घ्या पहिल्या वर्गात पहिल्या दोघा म्हणजे दोन काय हे 3 व्यक्ती आहे. ठीक आहे. पहिल्या क्लासमध्ये 3:4 या रेशो मध्ये दिलेला आहे. म्हणजे 3 वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे हे 2 वर्ग आहे. हा एक वर्ग आणि हा एक वर्ग. याच्यात एवढे विद्यार्थी आहे, याच्यात एवढे विद्यार्थी आहे पहिल्या वर्गात. मग इथे का नाही 12 विद्यार्थी आपण वाढवले. ऍज अ 12 विद्यार्थी आपण वाढवले. मग रेशो काय झाला वर्गाचा चेंज झाला. पहिल्या वर्गात एवढा होता, मग 12 विद्यार्थी वाढवल्यानंतर रेशो चेंज झाला. तर मला सांगा यांच्यात गॅप कितीची आहे. याच्यात 2 ची गॅप आहे, याच्यात पण 2 ची गॅप आहे. म्हणजे वाढून कितीने राहिले. म्हणजे 2 इक्वल टू किती होणार 12. तर 1 इक्वल टू किती होणार 6. ठीक आहे. बे 1 बे बेसकम 12. जर 2 ची व्हॅल्यू 12 असेल तर 1 ची व्हॅल्यू किती होणार 6. तर मग विद्यार्थी संख्या जी आहे एका वर्गात पहिल्या वेळेस किती होते तर 3 गुणीला काय करू 6 करू आणि 4 गुणीला काय करू 6 करू. तर पहिल्या वर्गात पहिली वेळेस किती विद्यार्थी होते 6 18 आणि दुसऱ्या वर्गात 6 24. जर याच्यात 12 वाढवले याच्यात 12 वाढवले विद्यार्थी मित्रांनो तर हे किती होणार 10 चे 0 हातचा 1 30 आणि हे 6 आणि हे 36. जर याच्या रेशो जरी आपण काढून बघितलं तर 6 पंचे 30 आणि 6 6 36. बघा हा 2 रेशो म्हणजे दोघा व्यक्तीच्या दोघा वर्गाचा रेशो घेऊन सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे. तर याला अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम आता काय दिला आहे की आपल्याला 3 रेशो दिले आहे म्हणजे 3 वर्ग दिलेले आहे. आता 2 वर्गातला तर तुम्हाला समजला की बघा डिफरन्स कितीचे आहे 2चा आहे.
वाढून कितीने राहिले 12ने, म्हणजे 2 ची व्हॅल्यू 12 आहे तर 1 ची व्हॅल्यू किती येणार 6. तर मग पहिल्या वर्गात म्हणजे किती विद्यार्थी होते ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर आपण फाइंड आउट केले की पहिल्या वेळेस किती विद्यार्थी होते, साइन थिअरी 18 आणि दुसऱ्या वेळेस 6 चोक 24 आणि मग याच्यात 12 वाढवल्यानंतर किती झाले विद्यार्थी मित्रांनो, हे 30 आणि 36 म्हणून याचा रेशो किती मिळाला 5:6. म्हणजे हे तर आपण प्रॉपर बरोबर काढलं. 2 वर्गातल्या रेशोचा आपण बरोबर आन्सर काढलं. पण आता आपली टंचाई कुठे आली आहे, इथे. जर हे तिघ जण राहिले तर याला सॉल्व्ह कसं करायचं सॉल्व्ह? ठीक आहे, कसं करायचं सॉल्व्ह? सगळ्यात पहिले हे खालची कन्सेप्ट लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या त्या डोक्यात येणार. चला, हे लिहिलं असेल तर आता याकडे कॉन्सन्ट्रेट करा. याला मी रफ करतो. ओके, चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला, हे 3 वर्ग आहे. 3 वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या पहिल्या वर्गात एवढी आहे. ठीक आहे, मग प्रत्येक वर्गात 12 वाढवले तर रेशो यांचा हा बनतो. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हटलं, याच्यात गॅप शोधा. याच्यात गॅप कितीची आहे, 4 ची. यामध्ये कितीची आहे, 10 मधून 3 गेले 7 आणि 1 6 ची गॅप आहे. ओके, याच्यात कितीची गॅप आहे, 10 ची गॅप आहे. आता याच्यात सर गॅप तर सारखी आहेच नाही, तर कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, कसं सॉल्व्ह होणार? हा, पहिल्याची गॅप पण 6 सॉरी, ठीक आहे. पहिल्याची 8तून 2 गेले 6 आले आणि हे 6 तरी पण गॅप सारखी आहेच नाही. जर आपल्याला जसं आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, ओके, 10तून 3 गेले किती राहिले 7 आणि हे 8, इथे 8 ची गॅप आहे. ठीक आहे, ओके, तुम्ही 6 सांगितलं म्हणून 6 लिहिलं होतं. अच्छा ठीक आहे, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 11 मधून 3 गेले तर हे 8 ची गॅप आहे, 14तून 4 काढले तर हे 10 ची गॅप आहे. ओके, आता गॅप इथे सारखी नाही आहे. ठीक आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे, इथे 10 आहे. तर आपण +12 ठेवलं तर कसं सॉल्व्ह करू, सॉल्व्ह होणार काय हे? सर इथे तुम्ही गॅप ठेवली तर इथे 2 ची गॅप आली होती. 2 ची गॅप इक्वल टू 12 तर 1 ची व्हॅल्यू किती 6. हे तुम्ही ना बरोबर केलं होतं, पण इथे गॅप सारखी आहेच नाही, तर आता कसं सॉल्व्ह करायचं? याला कसं सॉल्व्ह करायचं, तर लक्ष द्या. ही गॅप जरी सारखी नसली तर याला काय करायचं, अवॉइड करायचं. चला ठीक आहे सर, ही गॅप सारखी नाही आहे तर मानतो. रेशो मध्ये आपल्याला गॅप सोबतच जास्त खेळणं पडते. चला, ही गॅप सारखी नाहीये, तर ह्या नंबरची गॅप बघायची. आता ह्या नंबर मध्ये कितीची गॅप आहे, याच्यात कितीचा फरक आहे, 1 चा फरक आहे, म्हणजे 1 चा फरक आहे, 1 ची गॅप आहे. याच्यात कितीची गॅप आहे, 3 ची गॅप आहे. 10तून 2 गेले 8 आणि 1 3 राहिले. आणि याच्यात कितीची गॅप आहे, चला, म्हणजे वरच्या याच्यात गॅप मिळाली, बरोबर येऊन राहिले. वरच्या संख्यामध्ये गॅप काय 1 ची आहे आणि खालच्या संख्यामध्ये 3 ची गॅप आहे. तर या कंडिशनला आपण एक काम करू शकतो, ह्या 3 नी आपण याला मल्टिप्लाय करू शकतो आणि ह्या 1 नी आपण ह्या टर्मला मल्टिप्लाय करू शकतो. ओके, करू शकतो. चला मग करा. हे जे 3 नी गॅप आले विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 नी ह्या पूर्ण टर्मला काय करू आपण, मल्टिप्लाय बाय 3 करू. ठीक आहे, तर आपल्याला काय रेशो मिळणार हवाला लक्षात द्या. किती होणार रेशो, 3 दुने 6, 3 तिरी 9, 3 चोक 12. ओके, आता ह्या वाल्या 1 नी काय करू आपण, ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, आता 1 नी मल्टिप्लाय करून राहिलो तर संख्या जशी तशीच राहणार. तर खाली किती येणार 8, हे किती येणार 11 आणि हे किती येणार 14. ओके, ठीक आहे. आता बघा, आता याच्यातली गॅप सारखी झाली का, 8तून 6 गेले 2 राहिले, 11 मधून 9 गेले 2 राहिले, 14 मधून 12 गेले 2 राहिले, म्हणजे 2 काय राहिले विद्यार्थी मित्रांनो, 2 राहून राहिले. म्हणजे हे 12 ऍड केल्यानंतर रेशो हा बनून राहिला. ठीक आहे, म्हणजे 2 ची व्हॅल्यू 12 आहे तर 1 ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 6 होणार. आणि आपल्याला काय विचारलं आहे की पहिल्या वेळेस म्हणजे हे 3 वर्ग आहे, ह्या 3 वर्गात टोटल किती विद्यार्थी होते स्टार्टिंगला, सुरुवातीला, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर 1 ची व्हॅल्यू किती आली 6 आली, म्हणजे 6 गुण आहे. तर 6 गुणीला काय करू आपण विद्यार्थी मित्रांनो, हे जे पहिल्या वर्गातले जेवढा रेशो आहे पहिल्या म्हणजे क्लासचा पहिल्या वर्गाचा, तो आपण इथे प्लस करू, कारण टोटल तिन्ही वर्गातले आपल्याला स्टुडंटची ऍडिशन पाहिजे. ठीक आहे, तर किती होणार 2 प्लस सॉरी, आता बघा आपण रेशो काय केलाय, चेंज केलाय. तर आपण आता रेशो कशावर खेळू, याच्यावर नाही खेळू विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर खेळू. ठीक आहे, तर किती होणार 6 + 9 किती झाले 15, 15 आणि 12 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 27.
तर 6 गुणीला काय करू आपण 27. 27 सखम किती होते 162. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन ई. हे झालं आन्सर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? तर सुरुवातीला तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? तर हे 3 वर्ग आहे आणि हे विद्यार्थी आहे रेशोमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 162. जर त्यांनी विचारलं असतं की नंतरच्या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? म्हणजे नंतरच्या म्हणजे 12 ऍड झाल्यानंतरच्या, तर 8 + 11 + 14 केले असते गुणीला 6 केले असते. आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या मिळून गेली असते. ठीक आहे? प्रॉब्लेम कळला? एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. लिहिणं स्टॉप करा. एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. हा? ठीक आहे? एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. पहिले हा रेशो होता वर्गातल्या म्हणजे 3 वर्गातल्या मुलांचा रेशो होता. मग प्रत्येक वर्गात 12 ऍड होऊन राहिले तर रेशो चेंज झाला. पण याची गॅप सारखी नाही आहे. ठीक आहे? याची गॅप सारखी नाही म्हणून आपण वरच्या नंबरची गॅप बघितली. वरच्या नंबरची गॅप सारखी आहे. गॅप सारखी करण्यासाठी आपण ह्या 1 नी ह्या 3 टर्मला मल्टिप्लाय केलं आणि ह्या 3 नी ह्या वरच्या टर्मला मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला अशा प्रकारचा रेशो मिळाला. म्हणजे आपल्याला गॅप सारखी मिळाली. म्हणजे 12 इथे काय होऊन राहिले 12 ऍड होऊन राहिले. तर 2 ची व्हॅल्यू किती मिळाली 12. तर 1 ची व्हॅल्यू किती होणार 6. तर आपल्याला सुरुवातीला वर्गामध्ये किती विद्यार्थी होते ते फाइंड आउट करायचे टोटल. तर किती होते 2 + 3 किती झाले 5 आणि सॉरी आता पण आपण हाच रेशो घेऊन राहिलो. ठीक आहे? नेहमी आपण हाच मिस्टेक करतो. ते हा मिस्टेक नाही करायची. आपण नवीन रेशो काय काढला हा. तर 6 + 9 किती होते 15. 15 + 12 किती होते 27. ठीक आहे? 27 गुणीला 6 केलं म्हणजे स्टार्टिंगला 162 विद्यार्थी होते. जेव्हा प्रत्येक क्लासमध्ये +12 +12 +12 ऍड झाले तर नंतरच्या वेळेस किती विद्यार्थी होणार 6 गुणीला 8 + 11 + 14 करायचे. ठीक आहे? ओके. तर आपल्याला जे विचारलं आहे ते सुरुवातीच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी होते तर 162 आले. ठीक आहे? वरती गॅप सारखी झाली. समजा इथे 2 ची गॅप आली तर डायरेक्ट 2 = 12 ते 1 = कुठे? जर अच्छा. हा प्रश्न आहे तुमचा. चला ठीक आहे. इथे गॅप सारखी नाहीये. जर इथे गॅप सारखी नाही आली तर मग काय करायचं? हा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. बरोबर आहे. हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करू? ठीक आहे? हा वेल अँड गुड प्रश्न आहे तुमच्यासाठी. चला. याला लिहिलं तुम्ही? ओके. याला लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या या प्रश्नाचा डाऊट आता मी सॉल्व्ह करतो. चला. आता विद्यार्थ्याचे काही डाऊट्स आहे विद्यार्थी मित्रांनो. ते काय म्हणून राहिले की चला ठीक आहे इथे गॅप नाही मिळाली विद्यार्थी मित्रांनो. तर आपण वरची गॅप फाइंड आउट केली आणि वरच्या नंबरने खालच्या नंबरला आणि खालच्या नंबरला वरच्या नंबरने आपण मल्टिप्लाय केलं आणि गॅप सारखी बनवली. जर इन केस इथे पण गॅप सारखी नसती तर काय केलं असतं? काय झालं असतं मी हे रब करून घेतो. ठीक आहे? चला. चला. जर इथे गॅप सारखी नसती मिळाली, इथे पण गॅप सारखी नसती मिळाली, तर काय केलं असतं? आपण एक्स मेथड यूज केली असती. आणि कशी केली असती तुम्हाला सांगतो बघा. स्टार्टिंगला किती हे 3 क्लास आहेत. ओके. 3 क्लासमध्ये हे एवढे स्टुडंट आहे रेशोमध्ये. ठीक आहे. तर आपण काय करतो मी काय करतो ह्या 2x स्टुडंट आहे इथे 3x स्टुडंट आहे इथे 4x स्टुडंट आहे. ओके. याच्यात 12 ऍड केल्यानंतर रेशो काय होणार त्यांच्यावाला 8, 11 आणि 14. ठीक आहे. तर मी कोणत्याही दोघा जणाला म्हणजे कन्सिडर करतो. चला ठीक आहे. ह्या दोघांचा रेशो घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ह्या दोघांचा जरी घेऊन केला तरी उत्तर निघते. चला मी ह्या दोघांचा घेऊन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. आता बघा पहिले स्टुडंट होते क्लास ए मध्ये 2x. 12 स्टुडंट वाढले. ओके. तशाच प्रकारे क्लास 2 मध्ये 3x स्टुडंट होते. याच्यात पण 12 स्टुडंट वाढले. तर यांचा रेशो चेंज होऊन किती आला विद्यार्थी मित्रांनो 8/11. चला याला क्रॉस करा. क्रॉस करा. किती होणार? 11 दुने 22x. 12 गुणीला 11 132 होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 11 गुणीला आपण 12 करत असतो ना डायरेक्ट असं नाही करायचं. याला काय करायचं 1, 2 आणि मधात दोघांची ऍडिशन करायची. 1, 1, 3, 2. हे मी वैदिक मॅथ त्या लॉजिक मास्टर क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. आणि समोर पण सांगणार. चला ठीक आहे. तर 11 गुणीला 2 किती झाले 22x + 132 = किती होणार 8 त्रिक किती होणार 24x आणि 12 8 96. ठीक आहे. हे 22x 24x मधून मायनस करून टाकायचे म्हणजे इथे काय होणार 2x होणार. ठीक आहे.
24x मधून 22x गेले आणि 132 आता किती आहे 132 आहे 132 मधून 96 मायनस करा किती राहणार 10 तून 6 गेले 6 आणि 2 8 राहिले हातचा परत 10 तून 10 गेले आणि 3 राहिले हातचा परत म्हणजे 0 किती राहिले 38 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो 38/2 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला सॉरी 38 नाही 12 तून 6 गेले 6 म्हणजे 36 राहिले ओके ते मिस्टेक तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 36/2 ओके इथे लिहितो मी व्यवस्थित 36/2x तर आता सांगा किती होणार आहे 18 ते x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 18 ओके आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 18 आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तिन्ही वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती होती तर सुरुवातीचा रेशो काय 2 + 3 + 4 कारण सगळ्याकडे x x आहे ना तिघाची ऍडिशन पाहिजे आपल्याला सेपरेट सेपरेट नाही पाहिजे तर किती होणार आहे 2 इथे दिसत आहे का हा 2x + 3x + 4x किती होणार हे टोटल 7 आणि हे 9 9x गुणीला काय करू 9 गुणीला 18 आणि 18 9 हे केव्हा करायचं हे केव्हा करायचं जेव्हा गॅप सारख्या नाही दिसला तेव्हा हे मेथड यूज करायची ओके ठीक आहे ओके काय करायचं कोणतेही दोन रेशो घ्यायचे 2x मध्ये 12 ऍड होऊन राहिले 12 ऍड करायचे रेशो त्याच्या चेंज होऊन राहिला 8/11 x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची x ची व्हॅल्यू आली 18 आता आपल्याला सुरुवातीला क्लासमध्ये किती विद्यार्थी होते पूर्ण विचारले म्हणून आपण तिघाची ऍडिशन केली 2x + 3x + 4x किती झाले 9x 9 × 18 18 9 162 जर त्यांनी विचारलं होतं की सुरुवातीला क्लास ए मध्ये किती विद्यार्थी आहे तर 18 दुने 36 जर बी मध्ये किती आहे विचारलं तर 18 3 54 जर सी मध्ये विचारलं असते तर 18 चौक 72 ओके चला तर मी तुम्हाला तिन्ही मेथडनी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करून सांगितलंय ठीक आहे चला लिहून घ्या चला तर विद्यार्थी मित्रांनो याच कन्सेप्टवर बेस एक प्रॉब्लेम पुन्हा तुमच्यासाठी आहे याला ट्राय करा चला ओके या प्रश्नाला ट्राय करा विद्यार्थ्यांनो चला प्रश्न म्हणत आहे की 3 पेट्यातील गोड्यांची संख्या 3:5:7 आहे किती आहे 3:5:7 आहे ओके या प्रमाणात आहे जर प्रत्येक पेटीत 15 गोड्या वाढवल्या आता किती गोड्या वाढून राहिले विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पेटीत 15 गोड्या वाढवल्या तर हे प्रमाण 6:9:13 किती होते 6:9:13 15 गोड्या वाढवल्या तर प्रमाण चेंज होते ठीक आहे बदलते तर सुरुवातीला तिन्ही पेट्यातील गोड्यांची एकूण संख्या किती होती तर ह्या जो 3 पेट्या आहे तर टोटल ह्या तिन्ही पेट्यामध्ये किती गोड्या होत्या ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे चला उत्तर काढा हे तुमच्यासाठी तसं म्हटलं तर होमवर्क पण आहे कारण आपला वेळ पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे 1 घंटा होऊन राहिलेला आहे ठीक आहे तर हा प्रश्न मागच्या प्रश्नावर बेस सेम कन्सेप्टवर बेस आधारित हा प्रश्न आहे ठीक आहे दोन प्रकारे मी तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचा जर याची गॅप सारखी नसेल निघेत ते वरची गॅप बघायची जर वरची पण गॅप सारखी नसेल निघेत तर कोणत्याही दोन रेशोला काय करायचं कम्पेअर करायचा आणि एकची मेथड काढून तिघाही पेट्यामध्ये किती गोड्या होते ते आपल्याला फाइंड आउट करता येते ठीक आहे चला आता दुसरं राहिलं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे ऍज अ होमवर्क म्हणून ठेवा हे प्रॉब्लेम ठीक आहे चला आपण काही टेबल्स लक्षात घेऊन घेऊया तुम्ही कुठेपर्यंत टेबल लक्षात ठेवले चला 12चा टेबल म्हणूया शेवटी एंडिंगचे 5 मिनिट 12 1 12 सांगा म्हणा पटापट 12 1 12 12 लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण 12च्या फाळा लक्षात घेऊन घ्या
12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकम 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 12 10 120. चला अशाच प्रकारे आपण 13च्याही म्हणून घेऊया. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 चौक 52, 13 पंचे 65, 13 सकम 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 13 9 117, 13 10 13 1 13, 13 2 26, 13 3 4, 13 चौक 52, 13 65, 13 सकम 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 17, 13 10 130. ठीक आहे. ओके. आणि एक 21 चा फळा लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. शेवटचा फळा 21 1 21, 21 2 42, 21 3 63, 21 चौक 84, 21 5 105, 21 सकम 126, 21 7 147, 21 8 168, 21 9 189, 21 10 210. ठीक आहे. हे फाडे आपल्या टेबलमध्ये आपल्या प्रॉब्लेममध्ये पुष्कळ यूज होणारे आहे. ठीक आहे. तर हे 3 टेबल तुम्ही आपल्या माइंडमध्ये फिक्स करून ठेवा. कधी पण मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. असेच प्रकारचे आपण 30 पर्यंत दररोज 3-3 फाडे घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. हे फाडे कोणत्याही हालतीत उद्यापर्यंत तुम्हाला परफेक्ट तुमच्या तोंडावर असायला हवे. कोणालाही मधातून क्लासमधून उभं केलं तर तुम्हाला फाडा सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. ओके. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला पूर्णपणे कंप्लीट सेशन. मॉडरेट लेवलचे प्रश्न आपण इथे बघितलेले आहे. उद्या पण आपण अशाच कन्सेप्च्युअल बेसवर 3-4 टाइपचे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन बघू. मग थोडे 4-5 प्रश्न हाय लेवलचे बघू. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपण प्रोपोर्शन चालू करू. म्हणजे प्रमाणवर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते आपण या सेशन आपल्या बीडेस अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर माझी हेच एक विनंती आहे, जो कोणी नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा. व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेशो आणि प्रोपोर्शन याच मॉडरेट क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बीडेस अकॅडमी बघत राहा आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.